नमस्कार. गेल्या वर्षभरापासून आपण सुद्गील संवाद आंबटगोड याचे निरनिराळ्या विषयावरचे वेगवेगळे भाग पाहिले आहेत. त्याला लाईक केले, सबस्क्राईब केले, शेअर केले आणि फॉलो देखील केले. पण आज आम्ही या नवीन वर्षानिमित्त एक वेगळाच भाग आपल्यासमोर सादर करतोय. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना कळते की मी आता नेमक्या कुठल्या भागाबद्दल आणि कुठल्या विषयाबद्दल बोलणार आहोत. आणि यासाठी आपण जसं आपण म्हटलं की कल्याण शहर जे आहे ते ऐतिहासिक शहर आहे आणि आपलं डोंबिवली शहर जे आहे ते सांस्कृतिक शहर आहे. आणि आपण आज जाणार आहोत ते डोंबिवलीला. आणि सांस्कृतिक शहरामध्ये गेल्यानंतर हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना कशा पद्धतीने जाणार आहे, त्याच्यात काय काय घडामोडी घडणार आहेत, याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण जाणून बुजून अशा ठिकाणी आलेलो आहोत डोंबिवलीमधल्या. मी पहिले सांगितल्याप्रमाणे की कल्याण हे आमचं ऐतिहासिक शहर आहे आणि डोंबिवली जे आहे ते आमचं सांस्कृतिक शहर आहे. आणि या सांस्कृतिक शहराला आम्ही मान देतोय ते नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच. आणि विषय पण इतका छान आपला आहे की ज्योतिषशास्त्र. आणि या ज्योतिषशास्त्रामधलं जर का तुम्ही एक नामचीन नाव, मी फार प्रसिद्ध असलेलं नाव सांगेन तर डोंबिवलीमधले आमचे पारेकर गुरुजी. तर पारेकर गुरुजी आपलं सुद्गील संवाद आंबटगोड या आमच्या चॅनलमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. आणि मी सुरुवातीला सगळ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला सांगेन की ह्या चॅनलला तुम्ही सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि मी वळतोय ते आमच्या गुरुजींकडे. पारेकर गुरुजी आपलं हार्दिक स्वागत. पारेकर गुरुजी, आमच्या सर्व व्ह्युअर्सला आपला आपण एक छानसा परिचय द्यावा की पारेकर गुरुजी कुठून आले, काय शिक्षण घेऊन आलायत आणि आज आपण आता कुठे आपण बसलेलो आहोत, ही सगळी तुम्ही सर आमच्या रसिक श्रोत्यांना माहिती द्यावी. नमस्कार कल्याणकर आणि डोंबिवलीकर सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव विलास पंडितराव पारेकर. मी बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर या गावातील मूळ रहिवासी असून 12वीचे शिक्षण झाल्यानंतर 12वीची परीक्षा दिल्यानंतर मी डोंबिवलीत आलो. डोंबिवलीत आल्यानंतर बाहेरून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. क्या बात आहे. उच्च शिक्षण M.Com माझं पूर्ण झालेलं आहे. वा वा. आणि मी 89 पासून पूर्ण वेळ पौरोहित्य करतो आणि 95 म्हणजे 95 सालापासून मी ज्योतिष विषयी मार्गदर्शन सुद्धा सर्व डोंबिवलीकर, कल्याणकर, मुंबईकरांना केलेले आहे. हा वारसा माझे आजोबा, माझे वडील, हे वडील प्राथमिक शिक्षक होते पण पूर्ण वेळ ज्योतिषी पण होते. म्हणजे घरातच तुमच्या हे सगळं काय वातावरण असल्यामुळे ती आवड एक तुम्हाला निर्माण झाली. म्हणजे असं ठरवलंच होतं का की आपल्याला काही झालं तरी पौरोहित्याकडेच वळायचं आहे, असं काही? नाही, लहानपणापासून असं नक्कीच ठरवलेलं नव्हतं. पण आमच्याकडे मुंज झाल्यानंतर कंपल्सरी पौरोहित्याचं शिक्षण आणि ज्योतिषशास्त्राचं शिक्षण हे घेतलंच पाहिजे असा दंडकच होता. म्हणजे तुमच्या घराणेशाहीमध्ये असा बीडला असं होतं? बीड म्हणजे आमच्या गावी वडिलांचं की तुम्ही हा व्यवसाय करा किंवा नका करू, पण याची सगळी माहिती तुम्हाला असली पाहिजे, महत्वाचं असली पाहिजे. छानच. पण मला सांगा, ज्या वेळेला तुम्ही डोंबिवलीमध्ये आलात, तर डोंबिवली म्हटलं तर मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे हे आमचं सांस्कृतिक शहर आहे. तर ह्या डोंबिवलीत आल्यानंतर सर तुम्हाला इथे कसं काय, म्हणजे सुरुवात कशी काय झाली? डोंबिवलीत माझे काका 84 सालापासून इथे पौरोहित्य करतात. म्हणजे 1984. त्यांचं नाव काय सर? त्यांचं नाव लक्ष्मण कृष्णाजी पारेकर. अच्छा. ते मला 12वीची परीक्षा दिल्यानंतर घेऊन आले. अच्छा. आणि त्यांच्या बरोबर मी 3-4 वर्ष काम केलं. अच्छा. आणि त्यानंतर मग मी स्वतः पुढे म्हणजे स्वबळावर कामं घ्यायला सुरुवात केली किंवा ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन करायला सुरुवात केली. सुंदर. पण मला एक सांगा की आता आपण 2026 मध्ये सर आलेलो आहोत आणि प्रत्येकालाच तसं हे झालंय की आजकाल आर्थिक बाबी म्हणा किंवा व्यावसायिक म्हणा किंवा सामाजिक बाबी म्हणा, याच्यामध्ये हे 2026 साल सर कसं जाणार आहे एकंदरीत सर्वसाधारण लोकांना? पण 2026 हे 2025च्या तुलनेत किंवा तुलनेत म्हणण्यापेक्षा 2025 सारखंच किंवा त्यापेक्षाही थोडं
त्रासदायक जाऊ होणार आहे? होणार आहे. बापरे. कारण आपण ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या किंवा जन्मांक शास्त्राच्या दृष्टीनं जरी विचार केला तर 2026 हा. म्हणजे त्याचा मुलांक 1 आला. अच्छा. जे 2, 2 आणि 6 हो, याचे हो, टोटल हो. 10 म्हणजे 1 मुलांक झाला. अच्छा, हा आकडेशास्त्र. हा, जन्म म्हणजे न्यूमरॉलॉजी प्रमाणे. तर 1 नंबर हा सूर्याचा असतो, अच्छा राजाचा असतो. अच्छा. त्यामुळे की मग आपण भारताचा किंवा संपूर्ण जगाचा जर विचार केला तर युद्धाचे सावट पूर्ण जगावर आहे बापरे. आणि भारतावर पण युद्धाचे सावट काही प्रमाणात राहणारच आहे. मुळात भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या भारताची जी जन्मकुंडली आहे म्हणजे हा, आपल्या हा. ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं बरोबर. त्या वेळची कुंडली, त्याप्रमाणे आपल्या कुंडलीत मी असं म्हणेल की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आलेला आहे आपले शेजारी. अरे बापरे. आपलं भारताच्या कुंडलीनुसार शेजारी राष्ट्रांचा आपल्याला कधीही सहयोग मिळणार नाही. पण तो सर वारंवार चालूच आहे, पण आपण त्यालाही चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर देतोय प्रत्येक वेळेला. हो, 2025 हे मंगळाचं वर्ष म्हणजे सेनापतीचं वर्ष होतं. अच्छा. सेनापती असल्यामुळे ऑपरेशन सिंदूर सारखे हा. प्रकार तुम्ही अनुभवलेले हो, आहेत. हो, हो, हो. पण आता राजाचं आहे आणि मंगळ सेनापती पण आहे. अच्छा. त्यामुळे आता गेल्या वर्षीसारखं अर्धवट कुठलेही कार्य राहणार नाही, हे तडीच जाणार. तडीच काय तो जाणार. शेजाऱ्याचा बंदोबस्त प्रॉपरच करून टाकला होणार. आपण. आणि फक्त हे भारताच्या बाबतीतच नाही हा, हा. तर रशिया, युक्रेन, अच्छा. अमेरिका, इराण, हा, हा. कुठल्याही देशाच्या म्हणजे जे आता त्यांच्यात युद्ध चालू आहेत किंवा काही शीतयुद्ध चालू आहेत त्याचा काहीतरी आपल्याला निष्कर्ष समोर आपल्या येणार आहे. बरं, हे झालं सर आपल्या राष्ट्राबद्दलचं. मी म्हणतो की बाबा युद्ध वगैरे संभवण्याची विषय तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे. पण सर्वसाधारण जरा व्यक्ती आहेत म्हणजे आपल्या कल्याण डोंबिवलीतल्या मी म्हणेल एक वेळेला की आपल्या महाराष्ट्रातल्या म्हणे भारतातल्या सर्वसाधारण जी जनता आहे त्यांना साधारण हे वर्ष कसं जाणार आहे? आता आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये 12 राशी आहेत. बरोबर. मेष राशी पहिली आणि मीन राशी साधारणतः शेवटची रास आहे. तर त्यापैकी कुंभ, मीन, मेष या 3 राशींना तर 7.5 चालू आहे शनीची. बरोबर. कुंभ राशीला 3रा फेज चालू आहे, मीन राशीला 2nd फेज आहे आणि मेष राशीला पहिला. आता सर तुम्ही 7.5चा उल्लेख केला म्हणून सांगतो की असं म्हणतात ते खरं आहे का सांग की 7.5 पहिला जो काळ असतो तो थोडासा अवघड जातो, दुसरा काळाला थोडस जरा म्हणजे काय म्हणतात ते 50-50 असतं आणि शेवटच्या त्यामध्ये तो 7.5ला सगळं आपल्याला घेतलेलं ते डबल देतो असं म्हणतात. हे कितपत खरं आहे किती आहे? नाही, 7.5 मध्ये असा एक फेज मानला जातो, पण 7.5च्या तुम्हाला कोणत्याही 2.5 वर्षात त्रास होऊ शकतो. अच्छा. किंवा फक्त ते 7.5 ही राशीप्रमाणे असते. आपली ओरिजिनल कुंडली कशी आहे, त्यात शनी महाराजांचं भ्रमण कुठे होणार आहे, त्यावर खऱ्या अर्थानं कोणत्या फेजमध्ये जास्त त्रास होईल हा, हे आपल्याला समजू शकतं. अच्छा. हा, एक म्हणजे आता 3 राशींना तर आपल्यामध्ये 7.5 आहे. बाकीच्या ज्या कुठल्या अशा राशी आहेत की ज्यांना हे 2024 खूप छान जाणार आहे किंवा चांगल्या पद्धतीने जाईल? यावर्षी 2026 मध्ये एक साधारणतः ज्योतिषशास्त्रामध्ये शनी, राहू, केतू आणि गुरु हे 4 ग्रह असतात. हे त्यांचं भ्रमण किंवा गोचरीचं भ्रमण किंवा ते राशी प्रवेश एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणं यासाठी विलंब लागतो. अच्छा. म्हणजे शनी महाराज एका राशीत असले तर दुसऱ्या राशीत जायला त्यांना 2.5 वर्ष लागतात. हो, हो, हो. राहू, केतू यांना साधारणतः 18 महिने लागतात आणि गुरु 13 महिन्यानंतर रास चेंज करतो. पण 2026 मध्ये गुरु हा अतिचारी ग्रह म्हणून संबोधलेला आहे गुरुला. म्हणजे तो या 2026 मध्ये 2 राशी चेंज करतोय. अच्छा. म्हणजे अतिचारी म्हणजे अतिशय वेगाने चेंज करणार. त्याच्या कालखंडापेक्षा लवकर तो हे करतोय. त्याला जो पिरियड जनरली लागतो त्याच्यापेक्षाही तो लवकर राशी चेंज कुठल्या राशींना हा आताचा 2026चा जो काळ आहे तो चांगला राहणार? एक तर आपल्याला कसं असतं की 7.5च्या 3 राशी
आणि शनीच्या ढय्या असलेल्या 2 राशी, की ज्याला आपण 2.5 वर्षाचा त्रास म्हणतो, गुजराती लोक त्याला लहानपणोती म्हणतात, अच्छा. किंवा शनीचा ढय्या, एक साधारणतः या 5 राशींना तो थोडा त्रास होणारच. अच्छा. बाकी उरलेल्या 7 राशीमध्ये त्यांचं गुरुचं, राहूचं, केतूचं किंवा शनी महाराजांचं भ्रमण कसं आहे त्यावर त्या डिपेंड आहे सर्व. अच्छा. म्हणजे पण सर्वसाधारण जर आपण जर पाहिलं तर सर्व 12 राशीच्या लोकांपैकी तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे 3 राशींना 7.5 आहेत, ते ठीक आहे. पण बाकीच्या राशींमध्ये असं काही म्हणजे नोकरीच्या संदर्भामध्ये म्हणा किंवा मंगल कार्याच्या संदर्भामध्ये हे वर्ष साधारण कसं जाणार आहे? आता ज्या राशीला साधारणतः ढोबळमानाने हा. 3रा, 7वा किंवा 11वा गुरु असेल तर हा. ढोबळमानाने त्या गुरुची विवाह स्थानावर दृष्टी पडते. अच्छा. मग तुम्ही असं म्हणू शकता की या 3 राशींना विवाहाचे योग आहे. आहे. मग ज्या राशीला बघा, आपण नेहमी ऐकतो की गुरुबळ नाही, गुरुबळ नाही. हो. म्हणजे गुरुबळ नाही याचा अर्थ तुमच्या राशीला राशीपासून गुरु 4थ्या स्थानात आहे किंवा 8व्या स्थानात आहे किंवा 12व्या स्थानात आहे. मग तेव्हा विवाहाचे योग कमी प्रमाणात असतात अच्छा. त्या राशींचे. अच्छा. त्यामुळे हे एका आपल्या नुसतं राशीनुसार ठरत नाही, तर बाकीच्या ग्रहांचं पण अभ्यास करावा. गोचरीचं भ्रमण कसं आहे त्यावर आपण पूर्ण म्हणजे परफेक्ट आपण ते सांगू शकतो. बरोबर. मला आणखीन एक असं विचारायचं होतं की सर ह्या वर्षामध्ये साधारणतः नोकऱ्यांच्या संध्या, कारण असं आहे की आज आपण जर पाहिलं तर आपला देश हा सगळा तरुणांचा देश आहे, तर नोकरीच्या संध्या सुद्धा जास्तीत जास्त उपलब्ध होऊ शकतात. नोकरीच्या संध्या उपलब्ध होऊ शकतात म्हणण्यापेक्षा थोडं नोकरीच्या संधीचं प्रमाण गेल्या वर्षीपेक्षाही कमी होईल. अच्छा, कमी होईल. कारण एक तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा आपला म्हणजे अंदाज तसाच आहे. आणि आता तुम्ही AI प्रणाली हो. याबद्दल ऐकलं असेल. हो. तर AI प्रणालीमुळे की 10 माणसाचं काम एक एक जण AI करून करतोय. टाकतो. बरोबर. त्यामुळे ऑटोमॅटिक तिथे त्या ह्याच्याप्रमाणे पण आपल्याला ते प्रमाण कमी होणार आहे. आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा की ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे भरपूर राहणार आहे. अच्छा. म्हणजे विषमता थोडी वाढणार आहे. त्यामुळे कसं भारत देशाचा विचार आपण केला पुन्हा, हा. तर सामाजिक विषमता किंवा आंदोलनं ही वाढणार आहेत बाप. किंवा दंगे हे काही प्रमाणात वाढणार आहेत. फक्त एक त्यात प्लस पॉइंट आहे की गुरु आपल्या राशीप्रमाणे किंवा भारताच्या कुंडलीप्रमाणे गोचर गुरुचं अतिशय शुभ असल्यामुळे लोकांची धार्मिकता वाढणार आहे. अच्छा. लोकांचा मला असं वाटतं सर, कोविड पासून लोक जरा धार्मिक पण झालेली आहेत. हो, नक्कीच. म्हणजे लोकांना कळते, म्हणजे आपले जे परंपरेनुसार जे आलेले आहे, अगदी घरात येताना आपण हातपाय धुणं वगैरे ह्या गोष्टी बऱ्याचशा मधल्या काळामध्ये लोक विसरत चालली होती. पण आता लोकांना ते कळते. म्हणजे स्वच्छता वगैरे तर आली, पण बाकीच्या गोष्टी सुद्धा, होम हवन किंवा जाऊन मंदिरात बाबा दर्शन घेणं, एक मनशांती आपण म्हणतो ना, स्वतःचा जो विचार आहे तो कोविड काळापासून सर वाढलाय. याच्यावर काय मत आहे तुमचं? नाही, कोविड पासून तर खूप बदल झालेला आहे. म्हणजे लोकांच्या मानसिकतेमध्ये पण बदल झालेला आहे. लोकांना म्हणजे हा ज्योतिषशास्त्राचा विषय नाही, पण लोकांना असं वाटतंय की आपण काहीतरी सेव्हिंग पण ठेवली पाहिजे. बरोबर. उद्या अजून काही असं आर्थिकदृष्ट्या सेव्हिंग नसून तर पुण्य आणि पाप हा जो प्रकार आहे हा लोक आता पाळायला लागले. नक्कीच. मला याच्यावरनं आणखीन सांगा की जसं त्यावेळेला नॅचरल कॅलॅमिटी आली, कोविड आला, तर तसा काही सर आपल्याकडे काही या 26 मध्ये काही तसा चान्स नाही ना? कोविड सारखे कुठलेही मोठे म्हणजे व्हायरस टाईप आपल्याकडे नाही. साथीचे विकार वगैरे असे उद्भवू शकतात, पण मोठे विकार नाहीये. नक्कीच नाही. त्यामुळे आपलं जीवन अशाच आपण पुढील भागात भरपूर गप्पा मारायच्या आहेत. तोपर्यंत धन्यवाद.